बरोबर आहे. हे इथंच चालू आहे. पैसा सरकार देवाला त्याचं मत नाही असं की बघा विरोध झाला पाहिजे की नाही. हा याच्या पुढे NSCच्या वाटूला सगळा एका आणि त्याच्यानंतर जो निर्णय त्यांचा होईल तो आपण सगळी बघा. बरोबर बरोबर आहे का. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. बरोबर आहे. आपण दिल्लीचे लोक आहे तुम्ही तिथे लोक आहे का आणि यावेळेस तेच काय जर आम झालं नाही तर बरोबर अफवा सरकार परवा कोणीतरी पसरवली तुम्हाला कॅन्सल झालं. दुसरी एक आम्ही डेटच चेंज सांगितली तारखेला म्हणाले. तिसरी आम्ही तुमचं काम झालं पण आता जायचं काम नाही. मग ती संख्या आणखी त्या अफवा असतात. एक अफवा आहे की राऊत साहेबांना काहीतरी नेता अरे बाबा मला कशाला व्हायचं नेता नाही मग ते कशाला करत. जर ते नेता व्हायचं नाही तर या भानगडीत गुन्ह्यात आणत कशाला जातं. आपलं हे पंचांचं बरोबर आहे. कारण आपल्याला काय वाटतं कोणी काही देतं म्हणजे आपल्यापासून काही पाहिजे. सकाळी कोणा रामराम केलं तरी आपण म्हणतो कशाला आपल्याला तो सारा पैसे मागतो काय बरोबर आहे ना. पण तसं काही नसतं. काही नाते याच्या पलीकडचे असतात. रामाला वनवास झाला लक्ष्मणाला झाला का नाही. राम वनवासात गेला पण लक्ष्मण वनवासात गेला की नाही. बिना शिक्षेचा गेला. रामाची प्रत्येक लढाई तो लढला आणि जिंकल्यानंतर रामाला सीता मिळाली आणि अयोध्या मिळाली. लक्ष्मणाला काही नाही मिळालं. त्याला देहदंडाची शिक्षा मिळाली. एवढंच समजा तुम्ही माझे राम आहे मी तुमच्या लक्ष्मण आहे. विषय समाप्त. प्रत्येक नातं स्वार्थी नातं नसतं. एवढंच बोलतो दोन नारे जोडा.